सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सुनील मानेकर आणि अपर्णा मानेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित राहून दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात बोलताना सुनील मानेकर यांनी 10वी व 12वीतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला। आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये यासाठी आगामी काळात शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतील असे त्यांनी सांगितले। तर अपर्णा मानेकर यांनी मानिनी सखी मंचच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रम राबविणार आहोत। महिलांनी आत्मनिर्भर बनून समाजात आपले स्थान अधिक मजबूत करावे असे मत व्यक्त केले। वाढदिवस हा दरवर्षी साजरा होतो, परंतु असं माझ्या काल लक्षात आलं की आमची ही निवडणूक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय नेता म्हणून लोकांनी मला मान्यता दिली। काल जवळपास 500-600 लोक वाढदिवसाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत येऊन गेलात आणि सगळ्यांच्या शुभेच्छा मी स्वीकारल्या। सगळ्यांनी छान शुभेच्छा दिल्या आणि सगळं आनंदाचं वातावरण होतं। आणि सगळ्या लोकांनी ज्यावेळेला काही लोक भावूक झाले की बाबा तुमच्यासारखं नेतृत्व, तुमच्यासारखे लोक समाजकारणामध्ये असायला पाहिजे, अशा अनेक महिला, अनेक लोक जे येऊन गेलेत ते त्यांच्या चेहऱ्यावर एक भावनिक साथ पण होती। परंतु नशिबामध्ये ज्या गोष्टी होतात त्या होतात। या वाढदिवसानिमित्त काय संकल्प केला आहे? ह्या वाढदिवसानिमित्त मी कालही सगळ्यांशी बोलत होतो किंवा काल आमच्या सखी मंचाच्या ज्या महिला होत्या त्यांनी जो कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये पण मी सांगितलं की येणाऱ्या काही दिवसामध्ये आता आम्ही फक्त ह्या प्रभाग 34 मध्ये महिलांना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला मागच्या 11 वर्षापासून। आता संपूर्ण दक्षिण नागपूरमध्ये जेवढे प्रभाग आहे त्या संपूर्ण प्रभागमध्ये प्रभागानिहाय आम्ही हा सखी मंच सुरू करणार। तिथल्या प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचणार, प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आणि सगळ्यांना सक्षमीकरण करण्यासाठी एक पाऊल पुढे उचलणार। त्यानंतरच आता जे 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहे, आता हा रिझल्ट लागला, पुढल्या वर्षीपासून आम्ही माझ्या वाढदिवसापर्यंत आम्ही 10वी 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देणार आहे संपूर्ण दक्षिण नागपूरमध्ये। आता मी माननीय महापौरांना पण भेटणार आहे, नितीनजींना पण भेटलोच आहे मी की बा मला महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या आहेत, त्या 1-2 शाळा मला उपलब्ध करून द्या। त्या ठिकाणी एनी कॉस्ट, कुठलीही कॉस्ट न घेता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देण्यात आता आमचं एक ध्येय आहे की आम्ही शिक्षण दिलं पाहिजे त्यांना, ज्या विद्यार्थ्यांना खरोखर गरज आहे, असं एक ध्येय मी घेतलेलं आहे। खूप खूप धन्यवाद। अपेक्षेपेक्षाही जास्त लोक कालपासून आणि आजही चालू आहेत आणि अभिमानाने सांगायला आवडेल मला की काल माझा तर आज वाढदिवस काल यांचा होता। नियर अबाउट 1000 मुलींच्या स्टेटसवर मी यांना शुभेच्छा देताना पाहिलं आणि त्यांच्या मनात आमच्याविषयी काय भावभावना आहेत ह्या मला त्या काही स्टेटस बघताना मला अक्षरशः रडू पण आलं की आपण म्हणजे लोकांच्या मनात किती छान प्रकारे स्थान निर्माण केलं आहे। तर माझं फक्त आपणा सगळ्यांना एकच विनंती आहे की हे जे प्रेम तुम्ही आम्हाला भरभरून देताय हे असंच असू द्या आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी हे माझा मानिनी सखी मंच आणि आम्ही जी दोघं मिळून समाजसेवा करतो ही अशी अविरत सुरू ठेवू। वाढदिवसानिमित्त यावर्षी तुम्ही काय संकल्प? संकल्प तोच, हाक तुमची साथ आमची आणि हीच हाक तुम्ही जेव्हाही गरज असेल तेव्हा आम्हाला देत राहा, आम्ही साथ देऊ। आणि आमचं एक दोघांची मनापासून इच्छा आहे की विद्यार्थी विकास आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात समोर आणायचं निःशुल्क, म्हणजे जो गरीब वर्गातला विद्यार्थी आहे त्याला। आणि माऊलीच्या कृपेने हा प्रोजेक्ट ते मी लवकरात लवकर पूर्ण करीन आणि आपल्या सर्वांना ज्यांनाही ह्या प्रोजेक्टमध्ये अंतर्गत फायदा घ्यायचा असेल त्यांनी नोंदणी सुरू कराल। त्याची ज्यांची मुलं 9वी 10वीला आता आहेत त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचून ती नोंदणी जर सुरू केली तर आम्हाला पुढे त्यांना त्यामध्ये सामावून घ्यायला सोपं होईल। काम हमेशा चलते रहता है और ज़्यादा काम के इफ़ेक्ट्स भी, इसीलिए मेरे साथ हमेशा रहता है विठोबा का स्टे एक्टिव पेन रिलीफ ऑयल, जो दे दर्द से छुटकारा तुरंत।